1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खानाने रायगडला वेढा दिला. महाराणी येसूबाई राणी सरकारांनी तब्बल 7 महिने रायगड झुंजवला, पण शेवटी शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. रायगड पडला. औरंगजेबाने येसूराणी सरकार, संभाजी महाराजांचे पुत्र बाळ शाहू महाराज आणि राजपरिवाराला कैद केले. यावेळी शाहू महाराजांचं वय अवघं 7 वर्ष होतं. 1707 साली शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले. तेव्हा त्यांच्याकडे जमिनीची एक चिंचोळी पट्टी होती. 1708 साली शाहू महाराजांनी किल्ले अजिंक्यतारा येथे आपला राज्याभिषेक केला. सगळे विखुरलेले मराठा सरदार एकत्रित केले आणि शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. सम्राट औरंगजेब आणि अकबरानंतर अखंड हिंदुस्थानावर दीर्घकाळ आपली सत्ता टिकवणारे एकमेव नृपती राजा म्हणून शाहू महाराजांची इतिहासामध्ये नोंद आहे. पण ती इतिहासापुरतीच मर्यादित राहिली, कारण आमची माणसं म्हणतात की शंभूपुत्र शाहू महाराजांनी सिंहासनावर बसून फक्त छत्रपती पदाचा उपभोग घेतला, रणांगणी तलवार गाजवली नाही. त्या सर्वांना मला एवढंच सांगावंसं वाटेल की जी व्यक्ती त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून राष्ट्र कल्याणासाठी स्वतःला झोकून देते, तेव्हा त्या व्यक्तीचं कार्य हे महानच असतं. ज्या औरंगजेबानं आपल्या पित्याची हत्या केली आहे, त्या औरंगजेबाच्या दरबारात उमेदीची 17 वर्ष घालवणं सोपं नव्हतं. कैदेतून बाहेर आल्यावर विखुरलेले मराठा सरदार एकत्र करणं सोपं नव्हतं आणि स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार करणं सोपं नव्हतं. रक्तपात करणं, युद्ध करणं म्हणजे इतिहास नव्हे, तर इतिहास म्हणजे वास्तव्य आहे आणि ते आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे की प्रत्येक युद्ध तलवारीच्या पात्यावर जिंकता येत नाही, तर काही युद्ध हे बुद्धीच्या बळावर जिंकायचे असतात. शाहू महाराजांनी शिवछत्रपतींचा हाच गुण अंगीकारला आणि शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. इतिहास म्हणजे मनोरंजन नाही, तर ते वास्तव्य आहे. हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हाच छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शंभूपुत्र शाहू महाराज नक्की आहेत तरी कोण हे समजायला वेळ नाही लागणार. जय शाहू महाराज.